प्रभाग क्रमांक 2 मधील मिरज शहरातील भारतनगर गवळी प्लॉटमधील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामध्ये पावसाचं पाणी साठत आहे। MIDC कडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी वर्दळ जास्त असून मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहे। शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा याचा मोठा त्रास होतोय, तर दुसरीकडे पावसाचे पाणी आणि गटारीचं पाणी हे रस्त्यावर साठत असल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे। वारंवार मागणी करून सुद्धा नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप येथील नागरिकांनी केलाय। चांगला रस्ता करून देण्यात यावा, त्याच पद्धतीने गटारीची समस्या सोडवावी अशी मागणी येथील रहिवासी असणाऱ्या श्रीमती विमल बनसोडे, आयशा पटवेगार, पार्वती बांदेकर, सारिका कलगुटगी, पार्वती बाजुळगे, पूनम गवळी यांनी केली आहे। केवळ मतदानाच्यासाठी उमेदवार या ठिकाणी येतात। आता तर सर्व नगरसेवक कुपवाडमधील निवडून आल्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये मिरजेचा जो भाग येतो त्याकडे विद्यमान नगरसेवकांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे। गवळी प्लॉट आहे, गवळी प्लॉटचा हा रस्ता आहे। ह्या रस्त्यावर किती तर दरवर्षी आम्ही वाट बघतो, पण कोणी एक बी नगरसेवक येत नाहीत। आणि इथं आता शाळेला मुलं जातात, पडत्यात, कुठं सायकली पडत्यात, MIDCचा रस्ता आहे, वाहतुकाचा आहे, पण ह्या रस्त्याला कोणीही हजर राहत नाही, कोणीही बघत नाही। ह्याची दखल यांनी घ्यावी। आम्ही मत देऊन त्यांना पुढं हे केलंय की नाही, आम्ही मत दिले, आम्ही मग निवडून आले तर त्यांनी जनतेची काय अपेक्षा आहे, जनतेला काय पाहिजे, रोड पाहिजे, गटार पाहिजे, लाईट पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे। आम्हाला काय नाही, 5-6 दिवसात आम्हाला रोड पाहिजे तयार, एवढीच आमची विनंती आहे। मी आसिया पटवेगार गवळी प्लॉटमध्ये राहते। इथं 15-16 वर्ष झाले इकडचा रस्ता झालेला नाही। प्रत्येक वर्षी 5-5 वर्षाला निवडणुकीच्या टायमाला येतात, त्यांनी आम्हाला वोट द्या म्हणतात, आम्ही त्यांना देतोय, पण निवडून पण आणतोय आम्ही त्यांना, खरं त्यांनी आमची एक पण काम करत नाही। निवडून आल्यावर आम्ही तुमचं कामं करतो म्हणते, खरं मतदानच्या टायमाला त्यांनी मतदान मागायला येतात, आमच्या ह्या चिन्हाला त्यांनी वोट द्या म्हणतात, खरं वोट झाल्यानंतर त्यांनी येऊन फिरकत पण नाही, तुमचं काय अडचण आहे काय हे असं विचारत पण नाही त्यांनी। आम्हाला इथं एवढं पूर्ण पाणी भरतं, इथं यायला जायला रस्ता राहतच नाही, तशातच गाड्या येतात जातात, पडतात पण लोक, आणि गटर भरून पूर्ण पाणी बाहेर येते। रस्ता म्हणजे कसं पूर्ण गटरचं पाणी आणि पावसाचं पाणी मिक्स होते, माणसं जाऊ शकत। पूनम गवळी प्लॉट भारतनगर येथे राहत आहे। इथे रस्त्यावर दर किती वर्ष झाली पावसाचं पाणी भरपूर साठत आहे। गटरीतलं पाणी सगळं रस्त्यावर येऊन सगळ्यांच्या दारात जाते, इथून लहान मुलं जातात, त्यांच्या पायाला इन्फेक्शन व्हायला गटरीच्या पाण्यामुळे, आणि मुलं सुद्धा पडतात, आणि माणसं काल आमचे मिस्टर डोक्यावर पडल्या, त्यांना पण दुखापत झाली आहे। आणि निवडून आलेले ह्यावर्षी 4 सदस्य आहेत, ते अजून अद्याप इथे एकदा सुद्धा आले नाहीत। प्राजक्ता धोत्रे, गजानन मगदूम, मंजुश्री खोत आणि प्रकाश, एकदा सुद्धा त्यांनी आल्यापासून इथे एकदा सुद्धा फेरी मारलेली नाहीये। निवडणूक होण्यापुरती फक्त आले, हात जोडले, आम्ही मतं घातली, पण एकदा सुद्धा आले नाहीये ते। MIDCचा रस्ता आहे, इथून भरपूर वेगवान वाहने जातात, मुलांचे पण ऍक्सिडेंट होतात, पण इकडे अद्याप कोणीही आलेला नाहीये, आणि हा रस्ता डायरेक्ट MIDCला जाणारा आहे। याची तुम्ही आता जरा येऊन तपासणी करा, दक्षता घ्या।